नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडकारी घेऊन आलो तुमच्यासाठी परत एक नवीन ब्लॉग. सकाळच्या 5 वाजतापासून उठेलो, पण डेअरीवर जायला 8च वाजून राहिले. किती लवकर लवकर करा पण होतच नाही बा. कसा बी घाई गडबड करत डेअरीवर आलो. पहिले दूध टाकून घेतलं, चिठ्ठी घेतली आणि डोक्यात विचाराला रिकामे कामं करायला हालवून डायरेक्ट गोपाल भाऊच्या गाडीत बसलो. पहिले हँड ब्रेक काढला, मग गाडी चालू करून पाहिली. गाडी तर चालू झाली, पण आपल्याला जमत नाही बरं वा. रिव्हर्स गिअर टाकून पाहिला ना, आता म्हटलं रिव्हर्सच घेतो गाडी, पण ते काही आपल्याला जमलं नाही. मग मुकड्यानं गाडीतून खाली उतरलो. आपल्या शुभम भाऊच्या चहाच्या दुकानावर आलो. शुभम भाऊ तर एकदम चष्मा गिस्मा लावून ओके होते रे बा. भाऊले म्हटलं तुम्ही तुमच्या चहात काहीतरी टाकता राजा, कारण की तुमच्या चहा सारखी चव या पुऱ्या शेगावात कोणाच्या चहा आले नाही. चहा घेणं झाला, आकाशले बाय बाय केलं आणि मी चाललो आता उकळे वाटायला. एक एक करून सगळे उकळे वाटून घेतले आणि डायरेक्ट महेश्वरी किराणा दुकानवर आलो. आपल्या घरचं तेल सरलं होतं. शेटले मधलं एक तेलाच्या पाऊचचं कार्टून देऊन द्या. तेल घेऊन घरी चाललो होतो, तेवढ्यात आपला मामा भेटला. मामाले म्हटलं मी व्हिडिओ काढून राहिलो. मामा पा आपला कसे दोन दोन बोटं दाखवतो. मामाला म्हटलं मामा हे फोटो व्हिडिओ काढायच्या वक्ती 2 बोटं काऊन दाखवावं लागतात. मामा म्हणे मला माहित नाही, लोक दाखवतात म्हणून मी बी दाखवतो बा. एवढ्या गोष्टीवर घरी आलो, म्हशीले पाणी पाजून घेतलं. एक एक करून तिन्ही मसाला पाणी पाजले. त्याच्या जाग्यावर बांधलं. मी माझ्या जाग्यावर जातो आता. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.